ह्या वर्षी आपल्या क्लायमेटनुसार बघितलं तर अतिशय सुंदर क्लायमेट आपल्या मावळ तालुक्यामध्ये आहे. मागच्या 3 महिने अतिशय थंडीचा दिवस चांगला आहे. डे नाईट टेम्परेचर चांगलं असल्यामुळं या ठिकाणी फुलाचं उत्पादन चांगल्या क्वालिटीचं होणार आहे. आणि हे सगळं उत्पादन चांगल्या क्वालिटीचं असल्यामुळे आपल्याला एक्सपोर्ट मार्केटमध्ये जास्त प्रमाणात एक्सपोर्ट करण्यासाठी वाव आहे. मावळ तालुक्यातून साधारणपणे 60 ते 70 लाख फुलं आपण एक्सपोर्ट आपल्याला ऑर्डर आहे मावळ तालुक्याच्या लोकांसाठी. एवढी फुलं एक्सपोर्ट होण्याची मला खात्री आहे. परदेशामध्ये आपल्या मावळ तालुक्यात सांगितलं आताच की 60 ते 70 लाख फुलं आपण एक्सपोर्ट करणार आहे यावर्षी मावळ तालुक्यातून. आणि देशांतर्गत मार्केट बाजारपेठेमध्ये आपण 90 ते 1 करोड फ्लावर या मावळ तालुक्यातून देशातल्या सर्व युवक वर्गासाठी 1 करोड फुलाची आमच्या मावळ तालुक्यातून वरदान मिळू शकतं असं मी तुम्हाला 100% सांगतो. यंदा तसं म्हणलं तर नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून थंडी चांगल्या प्रकारे पडली. नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी अतिशय चांगली सुंदर थंडी पडल्यामुळं प्रोडक्शनची क्वालिटी अगदी एक्सपोर्ट मार्केटमध्ये पाहिजे तशा प्रकारची मिळते. फुलाची स्टेमलेंथ चांगली मिळाली, बड साईज चांगली मिळाली आपल्याला. आणि पेस्ट डिसीज कमी असल्यामुळं एक्सपोर्ट मार्केटमध्ये चांगल्या प्रकारचं मार्केट असल्यामुळे आपल्या तिथं माझ्या हिशोबाने तरी मला वाटतं की यावर्षी 20 ते 25 रुपये कमीत कमी आपल्याला मिळतंय. काही कस्टमर असा की ते 25 रुपयापेक्षा जास्त रुपये देण्याची कस्टमर सुद्धा आहे. व्हॅलेंटाईनच्या टायमाला अर्थात लाल गुलाबाच्या फुलाला जास्त मागणी असते. आमच्याकडे लाल व्हरायटी जी आहे मावळमध्ये सगळ्या ठिकाणी आमच्या सायरोमध्ये टॉप सेक्रेट ही व्हरायटी आपल्याकडे आहे. आणि ही व्हरायटी चांगल्या प्रकारे प्रोडक्शन देते आणि चांगल्या प्रकारे याचाच मागणी जास्त असते. इंडियन मार्केटमध्ये हीच व्हरायटी जास्त चालते. बाकी व्हरायटींना स्टेमलेंथ कमी असते आणि फ्लावर त्याचं चांगलं प्रोडक्शन नसल्यामुळे लोकांनी टॉप सेक्रेट जास्त लावलेलं आहे. भारतातल्या अशा काही 200 सिटी आम्ही अशा जॉईंट आहे की त्या ठिकाणी आमच्या सायरोची सगळी फुलं जातात. मावळ तालुक्यातून अख्ख्या देशभर चांगल्या क्वालिटीची फुलं अशी आपल्याकडून म्हणजे डिलिव्हरी होती. आणि निर्यातमध्ये बघितलं तर इंडियातून गल्फ कंट्रीमध्ये, युरोप कंट्रीमध्ये किंवा जपान कंट्रीमध्ये, ऑस्ट्रेलियामध्ये आणि न्यूझीलंडमध्ये जास्त मोठ्या प्रमाणात एक्सपोर्ट होतो.